जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु। जय जय रघुवीर। आपण समर्थांनी सायम उपासना म्हणून काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी अक्काबाईंनी बसवल्या आणि त्या गडावर अनेको वर्ष म्हटल्या जात आहेत। त्याला एक सायम उपासना म्हणून नाव दिले। संध्याकाळी उपासना करावी। संध्याकाळी आपण अनेको वर्ष म्हणजे अनेक पिढ्या उपासना करतो। त्याला एक शुभंकरोती असं नाव आहे। आम्हाला लहान असताना मला आठवते, शुभंकरोती देवासमोर संध्याकाळी देवाशी दिवा लावायचा आणि बसवायचं। मुलं बसणार, मुलांबरोबर कोणी वयस्क असे कोणतरी आजी आजोबा म्हणा कोणतरी बसणार आणि ते म्हटलं जायचं। घरामध्ये एक पवित्र वातावरण निर्मिती प्रत्येक घरात होती। त्यामुळे असं म्हणण्याने घर पवित्र होतं हे सांगायची गरज नव्हती। साजूक तूप आहे, नुसतं तूप आहे म्हणायला पाहिजे ना। भेसळ आल्यानंतर म्हणावं लागलं हे साजूक आहे की नाही। आम्हाला कोणी कोणी तर देतात लाडू, बुवा घरी केलेत, सो इट इज नाव स्पेसिफिक। हे आता घरी केलेले आहेत कारण आता विकत मिळत आहेत, पूर्वी नव्हतं हे, बरोबर आहे। सो हा फरक झाला। तसं ह्या सगळ्या संध्याकाळच्या ह्या पवित्र वातावरण निर्मिती करणे, कारण घरं पवित्र होतीच। केवळ मंदिर पवित्र असावं असं नाही आहे, प्रत्येकाची घरं पवित्रच होती। त्या पावित्र्याला जपणूक करण्यासाठी म्हणून काही गोष्टी पूर्वजांनी आपल्या संस्कृतीमध्ये घालून दिल्या। त्या अशा प्रकारे घातल्या आहेत, आपली संस्कृतीची घडणजडण अशी केलेली आहे की जेणेकरून मन शुद्ध आणि पवित्रच राहील। सात्विक मन, शुद्ध मन, पवित्र मन, त्याचा परिणाम समाधानाकडे होतो। आपण सुखाची धडपड आहे, आपण मागे एकदा बघितलं होतं, ती मला समाधानाकडे नेण्यासाठीची आहे। तेव्हा मला समाधानाकडे झेप कशी येईल, तर शुद्ध पवित्र मन असेल तर ते लवकर समाधानी राहतं। आपण मागल्या वेळी बघितलं होतं की मला दिल्यानंतर आनंद मिळतो। एखादा मनुष्य आपल्या घरी पोटभर जेवला आणि तो म्हणाला वाह मस्त पोट भरलं, छान वाटलं। पोट कोणाचं भरलं आहे? त्याचं भरलं आहे। बरं कोणाला वाटलं? त्याला वाटलंच, पण आपल्याला पण वाटलं आणि तो जेवढा समाधानी झाला आहे तितका मी पण समाधानी होतो की नाही। त्याच्या तृप्तीमुळे मी तृप्त झालो, ही एक फार महत्त्वाची भावना आहे याच्यामध्ये। कारण समोरचा आनंदी झाल्यानंतर मी आनंदी होतो, हा भाव आहे। कारण आनंद सगळीकडे व्यापतो लगेच। हसरं मूल, लहान मूल असं हसलं, आपण काय करतो? रडतो का ते बघून? आपण हसतो, बरं वाटतं आपल्याला। ते एक मूल, लहान मूल आपल्याकडे नाचायला लागलं की सगळं घर जागं करतं। घर जागं कशामुळे होतं आहे? नाही, घर नाही जागं होत, माझ्या अंतःकरण वृत्ती हेलकावे खायला लागतात, आनंदी होतात आणि मी प्रसन्न झालो की घर प्रसन्न आहे असं वाटायला लागतं। ही प्रसन्नता अखंड राहावी ह्यासाठी उपासना, त्याचा एक भाग वर्षानुवर्ष गडावर ही उपासना केली जाते। त्यातलं मागणं आपण आता आज चिंतनाला घेत आहोत। मागणं मागितलेलं आहे, आपण प्रार्थना करतो नाही का, भीमरूपी महारुद्रा सगळ्यांना माहिती आहे, रामरक्षा, सगळी स्तोत्र म्हणतो। स्तोत्र म्हणतो कशासाठी? त्याच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते, हे म्हटल्यानंतर अमकं अमकं होईल। फलश्रुती नसलेलं स्तोत्र किती म्हणतो आपण? फलश्रुती बघतो आणि मग स्तोत्र म्हणायला घेतो। हे म्हटल्याने असं होतं, हो का, मग आता मी आजपासून सुरू करतो। मला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा आहे। नक्की काय मिळावं? तर मला नक्की काय हवं हे मला नाही कळत आहे, पण ज्यांना कळतंय ना त्यांनी लिहून ठेवलंय काय काय असावं माझ्याकडे, काय काय माझ्याकडे असावं। म्हणजे माझ्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभाव आहे, नाही आहे, किंवा ज्या गोष्टी नाहीत
आणि ज्या गोष्टी आहेत, असं आहे माझ्याकडे एखादी गोष्ट असते पण हरवते म्हणजे काय होतं? माझ्याच घरात एखादी वस्तू हरवली, आपण म्हणतो की नाही, पण त्याला आपण हरवली शब्द नाही वापरत, मला मिळत नाही असं शब्द वापरतो आपण, बरोबर आहे की नाही? म्हणजे आहे पण माझ्या हातात नाही आहे. तसं काही गोष्टी माझ्याकडे आहेत पण त्या विस्मरणात गेल्या आहेत, असं काही असतं. आणि काही गोष्टी माझ्याकडे नाहीतच, त्या सगळ्याचा गोळाबेरीज समर्थांनी इथे रामासमोर ठेवलं आहे मागणं म्हणून. छान मागणं आहे समर्थांचं. लक्षात घ्या, मी काय मागेन आणि समर्थ काय मागतायत ह्याच्यामधलं अंतर आपल्याला लक्षात येईल. आणि त्यांचं मागणं आहे ना, ते आपल्याला निश्चित समाधानाकडे नेणार आहे. म्हणून समर्थ इथे सुरू करतात मागण्याला. काय म्हणतात, काय काय हवं मला? सुरुवात करतात, खूप छान आहे. कोमळ वाचा दे रे राम. आपण एकदा म्हणूया ते सगळं. त्याला एक सूर आहे, चाल आहे. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे. इथे थांबूया. अशा करता थांबायचं. एकंदरीत ह्याच्यामध्ये 3 कडवी आहेत आणि 3ही कडवी कशामुळे ओळखायला आली तर शेवटी प्रत्येक वेळी म्हणतात दास म्हणे मज. दास म्हणे म्हणजे समर्थ मागणं मागतायत. सुरुवात केली समर्थांनी, कोमळ वाचा दे रे राम. घर शांत राहावं. काही घरं असतात की आपण तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं, पवित्र वाटतं, उल्हासदायक वाटतं, उल्हास असतो, आल्हाद वाटतो. आणि काही ठिकाणं गेल्यानंतर आपल्याला त्रस्तपणा येतो, जाणवतो. कशामुळे जाणवतो? तर त्या घरामध्ये असणाऱ्या ज्या लहरी असतात ना त्यांच्यामुळे जाणवतो. त्याला अनेक शब्द आहेत, त्याला ऐवरा म्हणा, पवित्रता म्हणा, पावित्र्य म्हणा, अजून काही म्हणा, जाणवतं आपल्याला ते. मग ते कशामुळे निर्माण होतं? तिथे जी राहत आहेत मंडळी त्यांची विचारसरणी ज्याप्रमाणे आहे त्या विचारसरणीचा परिणाम त्या वास्तूमध्ये होत असतो. म्हणून आपण संतांच्या ठिकाणी जावं, कारण ते तिथे राहत आहेत, त्यांच्या विचारसरणी, त्यांची चिंतन ते तिथे आहे आणि ते शुद्ध आणि पवित्र आहे. मंदिरं शुद्ध आणि पवित्र आहेत. म्हणून मी तिथे गेलो की माझ्या अंतःकरणावर त्या शुद्धतेचा आणि पावित्र्याचा माझ्यावर परिणाम होणार आहे. तो परिणाम मला हवा आहे म्हणून मी अशा ठिकाणी जातो. असं ठिकाणं निर्माण करावी लागतात, नाही का? आपण एखादं, आता आपण देवघर असतं की ना आपलं, म्हणजे आता हल्लीची लहान घरं सोडा, पण एकेकाळी जी मोठे वाडे किंवा आपापली घरं असायची त्या घरामध्ये एक पर्टिक्युलर जागा ठरवली जायची, म्हणून त्याला म्हणायचं देवघर. ती एक वास्तू, एक छोटा भाग देवासाठी रिझर्वड असायचा. का? कारण मी तिथे गेल्यानंतर मला इतरत्र सगळे विचार बंद करता आले पाहिजेत. म्हणजे त्या वास्तूत जाता क्षणी मी इतकं त्या वास्तूला भारावून टाकायचं आहे की त्या वास्तूमध्ये कोणी जरी गेला तरी त्याचे बाकीचे विचार बंद होऊन तो भगवत चिंतनाला लागला पाहिजे आणि ते माझी उपासना काम करते. मुद्दा म्हणून तशी ठिकाणं, तशी घरं अशी आपल्या अनुभवाला येतात. म्हणजे राहणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून आहे आणि त्या व्यक्तींमध्ये, तिथे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कुठल्या प्रकारचं सौहार्द आहे, त्यांचे एकमेकांची कशी नाती आहेत त्याच्यावर खूप परिणाम करतो. आपण म्हणतो घर शांत आहे, एकदम स्वच्छ घर आहे, चांगलं घर आहे. व्हेन केव्हा घर शांत आणि स्वच्छ, मला सांगा वीट, माती, भिंती ह्या सगळ्या कशा शांत आणि स्वस्त असतील? नाही. राहणारी माणसं ती एकमेकांमध्ये प्रेमपूर्वक जर वावरत असतील तर ती त्या वास्तूवर परिणाम पडतो. आणि त्याची सुरुवात कुठून होते? तर वाणीने होते.
म्हणून समर्थ पहिलं मागणं मागतात, कोमळ वाचा दे रे राम. आणि मला सांगा, घरामध्ये भांडण होण्याचं कारण काय असतं? किंबहुना भांडण झालं की कोणाची वाणी कोमळ असते हो? कोमळ वाणीने आपण भांडू तरी शकतो का? नाही, भांडण होतच नाही कोमळ वाणीने. ती वाणी बदलून जाते. म्हणजे मी माझ्या ठिकाणी निर्माण झालेल्या क्रोधामुळे माझ्या वाणीवर परिणाम पडतोय. तो परिणामच पडू नये, किंबहुना मला वाणीच अशी दे की क्रोधच येणार नाही समोरच्याला. काही काही वेळा असतं की नाही, नम्र माणूस आपण बघितला की आपला सगळा राग ओसरून जातो. मी चिडून आलो असेल तरी समोरच्याला बघितलं, त्या पवित्र शुद्ध माणसाला बघितलं, त्या कोमळ माणसाला बघितलं, माझा राग शांत होतो. तो कशामुळे होतो? त्याने त्याची वर्तणूक तशी जपली आहे. ती कशामुळे, त्याचा परिणाम काय आहे, त्याचं दृश्य स्वरूप, माझ्या अनुभवायला येणारं स्वरूप कशात आहे, तर तो जे बोलतोय त्याच्यावर आहे. म्हणून समर्थ इथे पहिलं मागणं मागतात, कोमळ वाचा दे रे राम. वाचा कोमळ पाहिजे, मऊ पाहिजे, दुसऱ्याला बरं वाटेल अशी वाचा पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये एका ठिकाणी सांगतात, आपणास चिमोटा घेतला तेणे कासावीस झाला, आपणावरील दुसऱ्याला राखत जावे. मला चिमटा काढल्यानंतर दुखतं ना. आता चिमटे काढायला हवेत, कारण तुम्ही जागे आहात असं वाटत नाही मला. चिमटे काढल्यानंतर माणसाला दुखतं. मला दुखतं ना, तर तो चिमटा दुसऱ्याला दुखणार आहे. चिमटा हे उदाहरण दिलंय, वाणी हे सांगायचं आहे. माझी भाषा कशी असावी? भाषेला एक मऊपणा आहे आणि भाषेला त्याला काय म्हणता येईल, एक उच्चता आहे. त्याचं स्वतःचं वैभव आहे. वैभवपूर्ण भाषा आणि सामान्य भाषा. हिंदी भाषा आपण ऐकली सगळ्यांनी, बरोबर आहे? उदाहरण म्हणून सांगतोय हे मी. हिंदी भाषा आपण ऐकली, ती भाषा खूप छान आहे. मग मराठी पण खूप छान आहे. पण ह्या चित्रपटांनी ती सगळी बिघडून टाकली. म्हणजे चित्रपटातली भाषा वाईट आहे असं नाही मला म्हणायचं आहे, पण त्या भाषेला स्वतःचं वैभव आहे. पूर्वीच्या काळी भाषेचं वैभव वापरलं जायचं. आता ते भाषेचं वैभवच बदलून गेलंय, बिघडवलंय. म्हणून ती वाणीला खूप मोठा अर्थ आहे. खूप काही गोष्टी आपल्या वाणीवर अवलंबून आहेत. पक्क लक्षात घ्या, ज्या वाणीने मी भगवंताचं नाम घेतोय ना, त्याच वाणीने जर मी दुसऱ्याची निंदा करत असेन तर माझं भगवंताचं नाम फलद्रूप कधीही होणार नाही आहे. मी वैखरी वाणीने भगवंताचं नाम घेतोय, त्याच वैखरी वाणीने मी दुसऱ्याची निंदा करतोय. अहो, भगवंत सगळ्यांच्या ठिकाणी आहे, तो त्याच्या पण ठिकाणी आहे ज्याची मी निंदा करतोय. त्या वाणीने नाम घेतलेलं फलत नाही, फलद्रूप होत नाही. म्हणून समर्थांनी पहिलं मागणं मागितलं, कोमळ वाचा दे रे राम. विमळ करणी दे रे राम. विमळ म्हणजे शुद्ध, स्वच्छ, चांगली, नीतिवान अशी माझी करणी असावी, माझी कृती असावी. दोन गोष्टी सांगितल्या इथे लगेच पहिल्या ह्याच्यात, एक वाणी आणि कृती. आपण हे वाचतो पण आपण वाचून पुढे जातो. मागणं काय मागितलंय, काय असावं माझ्याकडे? माझ्याकडे पैसा अडका असावा नसावा असं नाही, पण तो पेक्षाही अधिक वैभवशाली काय आहे तर वाणीची शुद्धता आणि कृतीची शुद्धता. म्हणून इथे समर्थ म्हणतात, विमळ करणी, स्वच्छ करणी दे. माझं स्वच्छ असावं अंतःकरण. मला सांगा, खोटं बोलतो आपण की नाही? आपण बोलतो खोटं? इथे तरी खरं बोला. इथे आपल्याला आपण बोलतो ना, म्हणजे असं होतं. काही वेळा अनावधानाने होतं, काही वेळा माहिती नसतं म्हणून होतं, पण होतं. माझ्याकडनं खोटं काय बरोबर, काही वेळा नाईलाज असतो. चोराला थोडी खरं सांगायचंय, चोराला खोटंच बोलायचंय. पण मी खोटं बोलतो मुद्दा. वाणीने मी काही कृती करतो, वाणीकडनं माझ्या पाप होतं. मी कृती करतो, माझ्या कृतीतून पाप होतं. याच्यामध्ये नीतिमत्ता माझी ढासळते आणि शुद्धाचरण जोपर्यंत नाही तोपर्यंत मला ते समाधान मिळत नाही. जो खरं बोलतोय ना, त्याला लपवण्यासारखं काही नसतं की नाही? जो खरं बोलतो त्याला कमी लपवावं लागतं, नाहीच लपवावं लागत.
आणि जे लपवायचं नाही आहे ते फारसं लक्षातही ठेवावं लागत नाही, आहे की नाही. आपण जर खोटं बोललो तो कोणापाशी काय खोटं बोललोय हे लक्षात ठेवावं लागतं. तुम्ही सगळे अनुभवी आहात असं गृहीत धरून मी हे पुढे जातोय. म्हणजे मी पण अनुभवी आहे, मी काय अनुभवी नाही असं नाही, मी पण अनुभवी आहे. कारण हे करावं लागतं, म्हणजे चुकून का होईना होतं आपल्याकडनं. म्हणून आपण क्षमा प्रार्थना आहे. आपल्या खूप छान संस्कृती आहे बरं का आपली, उत्तम आहे. आपण सगळी पूजा अर्चा केली की नाही की आपण देवाला प्रार्थना करतो, माझ्याकडनं अनावधानाने तुझं काही चुकलं असेल तर तू क्षमा करून टाक, चुकतो मी. कारण तर माझा मुद्दा सांगण्याचा, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, माझ्याकडनं शुद्ध करणी असावी. या माझं अंतःकरण, माझी वाणी शुद्ध असावी, माझी कृती शुद्ध असावी, हे पक्क आपल्याला समजून जायचं. प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. प्रसंग ओळखता आला पाहिजे आणि आपण ओळखतो प्रसंग. समोरचा माणूस चिडायला लागला की आपण प्रसंग ओळखतो आणि आत्ता मी चिडावं की नाही चिडावं हे ठरवतो. म्हणजे आत्ता माझी बाजू सरस आहे का ह्याची बाजू सरस आहे ह्याच्यावर मी ठरवतो. म्हणजे मी काय करतो, प्रसंग ओळखतो. पण प्रसंग माझ्या आयुष्यात ओळखण्यासारखे खूप आहेत, नित्य आहेत, रोज. कुठले प्रसंग आहेत? प्रसंग म्हणजे काय? काहीतरी कृती चालू आहे, काहीतरी क्रिया चालू आहे, त्या क्रियेतून निष्पत्ती होण्यापर्यंत सगळा भाग तो प्रसंगामध्ये आपण धरतो. निष्पत्तीपर्यंतचा भाग. ते प्रसंग मला ओळखता आले पाहिजेत, म्हणजे मला निष्पत्ती ओळखता आली पाहिजे. माझ्या कृतीतून होणारी निष्पत्ती मला ओळखता आली पाहिजे. म्हणून आपण म्हणतो ना, अरे बापरे इतका कठीण प्रसंग होता, पण भगवंताने मला सही सलामत त्यातनं बाहेर काढलं. म्हणजे कशातनं बाहेर काढलं? म्हणजे कशातनं बाहेर काढलं? त्याच्या परिणामातनं, जे मला वाईट परिणाम दिसत आहेत त्यातनं मला बाहेर काढलं. म्हणजे कठीण प्रसंग, काहीतरी चोर आले आहेत, काहीतरी ॲक्सिडेंट होता होता वाचला. आपण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पालापाचोळा पडतो, तो कुचतो, पाऊल आपलं असं परकन एकदम सरकतं की नाही, त्याच्यावर ना माती असते मऊ, सरकतं अशी सुळसुळीत झालेली. आपला तोल जाता जाता वाचतो. म्हणजे काय झालं? वाचलो. हां, त्या प्रसंगातनं वाचवलं गेलं, म्हणजे त्याच्या परिणामातनं वाचवलं गेलं. बरोबर आहे. आणि परिणाम प्रत्येक गोष्टीला आहेत. म्हणून इथे समर्थ म्हणतात, प्रसंग ओळखी दे रे राम. त्याचा परिणाम कशात आहे? मी करणाऱ्या कृतीचा परिणाम काय हे मला कळलं पाहिजे. आणि इथे समर्थांना अभिप्रेत आहे नीतिमत्ता. मी काही गोष्टी चांगल्या दिसत आहेत म्हणून त्याच्या नादी लागतो, परिणाम त्याचा वाईट असतो. आणि काही गोष्टी मला आवडत नसतात. उदाहरणार्थ, मला शुगर आहे आणि दिवाळी आली, तर मी काय करणार आहे? काय कठीण प्रसंग असतो तो. म्हणजे माझ्या समोर आहे, खाणं सोपं आहे, परिणाम बरोबर आहे की नाही. प्रसंग ओळखी, मला हे सगळे हे ना सामान्य पद्धतीचा विचार झाला. हा बरोबर आहे, हा विचार आवश्यक आहे. याच्या पुढचा माझं आयुष्य नित्य चाललंय आणि माझ्यासमोर मृत्यूचा प्रसंग केव्हा ना केव्हा तरी येऊन उभा राहणार आहे. तो प्रसंग मला ओळखायचा आहे, तो मला आज ओळखायचा आहे, आत्ता ओळखायचा आहे. ती ओळख मला पटायला पाहिजे की केव्हा ना केव्हा तरी मला तो क्षण येणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, त्याच्यापासून कोणाला सुटका नाही आहे. तो ओळखून माझी क्रिया आज बदलायची आहे. त्याच्यासाठी म्हणून आधी समर्थांनी मागणं मागितलं, कोमळ वाचा आणि क्रिया विमळ करणी, प्रसंग ओळखी आणि धूर्त कळा. धूर्त म्हणजे काय? कोल्हा धूर्त असतो का हो? कोल्हा कसा असतो? कोल्ह्याला आपण धूर्त नाही शब्द वापरत. कोल्ह्याला काय शब्द वापरतो? लबाड.
का? तो त्यातनं स्वार्थ साधतो, प्रसंगी दुसऱ्याचं काहीतरी वाईट झालं तरी चालेल पण त्याचा स्वार्थ साधतो. आणि धूर्तता काय आहे मग? धूर्तता काय आहे? हुशारी. बरं, हुशारी एक भाग आहे, धूर्तता आहे. धूर्तता कशात आहे? धूर्ततेला माझ्या स्वतःचं भलं आणि दुसऱ्याचं पण भलं, तो धूर्त आहे मनुष्य. आपण धूर्त अनेक प्रकारे वापरतो बरं का. आपण लबाडला पण काहीतरी धूर्त म्हणून टाकतो, मग 2 शब्द कशाला काढले. पण धूर्त ह्या शब्दाने कोणाचंच वाईट न होता अशी बुद्धिमत्ता वापरून त्या प्रसंगातनं सही सलामत बाहेर पडणे. इथे समर्थ म्हणतात धूर्त कळा मज दे रे राम. कारण मला इथे कोणाचंही अकल्याण करायचं नाही, पण माझं कल्याण साधायचं आहे. म्हणून आधी सांगितलं प्रसंग ओळखी, त्या प्रसंगाला धूर्तपणाने ओळखा. त्या मृत्यूच्या प्रसंगाला धूर्तपणाने ओळखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे माझी क्रिया बदलली पाहिजे. मी ओळखलं आणि क्रिया बदलली नाही. डायबिटीस आहे आणि दिवाळीच्या पदार्थांचा मनसोक्त उपभोग घेतला, काय उपयोग त्याचा? आहे का उपयोग? आहे ना. केमिस्टला आहे, डॉक्टरांना आहे. औषधं वाढतील आणि डॉक्टरची फी वाढेल, म्हणजे त्यांना उपयोग आहे. पण हे धूर्त आहे का? नाही, ह्याच्यात धूर्त अपेक्षित आहे. धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम. हित, माझं हित कशात आहे? भगवंताच्या प्राप्तीमध्येच माझं हित आहे. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. माझं हित साधत असताना जनाचं पण सुख साधायचंय. माझं भलं झालं आणि दुसऱ्याचं लॉटरी. मी असं ऐकलं होतं, कोण बनेगा करोडपती. ऐकलाय प्रोग्राम? ऐकला नाही बुवा, आम्ही बघितलं आहे की नाही? बघितलं की नाही? तुम्हाला बरं वाटलं का हो? एखाद्या मनुष्याला 1 कोटी रुपये मिळाले, बरं वाटलं का? हां, म्हणा नाही म्हणून. मानसिक खेळ आहे सगळा. त्याला मिळाले 1 कोटी रुपये, चांगली गोष्ट आहे, मिळाले त्याला, इट्स गुड. आपण का बघत होतो? आपण बघितलं की नाही प्रोग्राम? बघायचो की नाही? तो एक थोडे 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 मिळवत गेला. ॲक्च्युली आपण व्हिज्युअलाइज करतो, आपण सुप्तपणाने मला स्वतःला त्या खुश सीटवर बघत असतो. आपल्याला मिळाले का? मिळाले नाही, त्याला मिळाले ना, काहीतरी मिळालं त्याला, समथिंग. चला, मी काय केलं? काही केलं? येस, केलं. माझा वेळ वाया घालवला. म्हणून समर्थ म्हणतात हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. त्याने मिळवलं, मी काय मिळवलं? काही नाही मिळवलं, वेळ घालवला, तेवढं मी मिळवलं. म्हणून समर्थ म्हणतात अशी कृती करायला पाहिजे ज्याने माझंही कल्याण आहे आणि समोरच्याचंही कल्याण आहे, सगळ्यांचं कल्याण आहे. विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. विद्येचं एक वैभव आहे, विद्येला वैभव आहे, बरोबर आहे ना? विद्या म्हणजे काय? ज्ञान, बरोबर आहे का? एक राहिली ओळ, अंतर, अरे राहिली, बरोबर. अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. अंतःकरण ओळखता आलं पाहिजे. अंतरपारखी, दुसऱ्याचं अंतःकरण ओळखता आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? अंतरपारखी, पारखणं. दुसऱ्याचं मन ओळखता येतं आपल्याला, ओळखता येतं. दुसऱ्याचं मन ओळखून आपल्याला वागता येतं. समजा मला ह्या माणसाला राग यायला हवा असेल, ते मी बरोबर ओळखतो आणि त्याप्रमाणे बरोबर कृती करू शकतो की नाही? म्हणजे मी काय केलं? दुसऱ्याचं मन ओळखलं, त्याप्रमाणे कृती केली. मग अशी कृती अभिप्रेत आहे का? आहे. काही प्रसंग असे येतात, त्या मुलाला राग आला पाहिजे तर तो अभ्यासाला लागेल, नाही का? मुलगा ऐकत नाही, आपण काय करतो? त्याला बोलतो. त्याला काय बोललं म्हणजे राग येईल हे जाणून त्याच्यावर प्रमाणे आपण बोलतो. चांगली गोष्ट आहे की नाही? म्हणजे त्याचं अंतःकरण आपण ओळखलं. आता माझ्या अंतःकरणाचं काय, ते कोणी ओळखायचं? समर्थ म्हणतात अंतर पारखी दे रे राम. माझं अंतःकरण मला ओळखता आलं पाहिजे.
त्याला हल्लीच्या शब्दामध्ये सेल्फ ॲनालिसिस, स्वतःची स्वतःला पारख. मी कुठे आहे, माझी स्थिती काय आहे, मला बरं वाटतं आहे का, दुसरा सुखावला की मला बरं वाटतं आहे का हो? नाही, उत्तर देऊच नका, पारख करा. पारख करा आपली आपण. तो सुखावल्यानंतर मला बरं वाटतं का? उदाहरणार्थ, एखादी वस्तू एखाद्याला स्वस्त मिळाली आणि मला महाग मिळाली, काय होईल? वास्तविकता आनंद व्हायला पाहिजे की नाही? त्याला स्वस्त मिळाली तर फोन कोणाचा वाजतोय? तुमचा कोणाचा वाजतोय? पण सगळ्यांचं लक्ष त्या फोनवर आहे की नाही? काय कारण आहे का? नाही, त्या फोनमुळे मी डिस्टर्ब व्हायचं ठरवलंय. तो फोन मला डिस्टर्ब केला का त्या फोनने? मी बोलत राहिलो होतो की नाही? म्हणजे मी ठरवलंय त्याप्रमाणे. तसं समर्थ म्हणतात अंतरपारखी. तर माझ्या अंतःकरणाची मला पारख करायला हवी आणि मी कुठे आहे हे मला समजायला पाहिजे. दुसऱ्याचं सुख बघितल्यानंतर मला सुख वाटतंय, दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर मला दुःख होतंय, चांगली गोष्ट आहे. पण माझ्याकडे नाही आणि दुसऱ्याकडे आहे, त्याबद्दल मला काय वाटतंय? वाटतं की नाही असं? माझ्याकडे नाही आहे आणि त्याच्याकडे आहे, मला काय वाटतं? हेवा. काय कारण आहे का वाटायचं? पण वाटतो की नाही? हे मला कळलं कसं? सेल्फ ॲनालिसिस, अंतरपारखी. मी आतमधलं स्वतःला पारखायचं आहे. गंमत आहे सगळी गंमत इथे आहे, पारखण्यामध्ये आहे. माझं मला पारखण्यामध्ये आहे. म्हणून समर्थ इथे पहिले मागणं मागतात, अंतरपारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. सगळ्यांची मैत्री असावी. हे खूप सोपं आहे की नाही? नाही, कठीण आहे. बहुजन मैत्री आपण सहज म्हणतो. जगमित्र आहे मनुष्य. केव्हा जगमित्र होतो? जेव्हा तो सगळ्यांसाठी खपतो, तेव्हा तो जगमित्र ठरतो. मी माझ्या स्वतःसाठी खपणार आहे तर मला मीच एकटा मित्र असणार आहे, दुसरं कोण नाही येणार. मैत्री होते केव्हा? उदाहरण देतो आपल्याला, छान आहे. एक आपल्या संस्कृतमध्ये एक म्हण आहे, व्यसनेषु सख्यम. आहे का म्हण? आपण असे, आता जे उदाहरण मला नकोय द्यायला पण ते इतकं समोर दिसत राहतं ना, मी तुम्हाला अंदाज देऊन सांगतो, पटेल तुम्हाला. एक डबी आणि त्यातला पदार्थ, कोरडा पदार्थ, ते सगळ्यांना वाटतात, आजूबाजूचे पण एकमेकांना देत असतात. तुमच्या लक्षात आलं? ते त्यांची ओळख लागते का हो? तिथे ओळख बिळख काही लागत नाही, लगेच मैत्री होते. का? वाटप हे कारण आहे. प्रसाद वाटप, मैत्री होते का हो? नाही होत. तिथे कशी मैत्री होते? परफेक्ट आहे. व्यसनेषु सख्यम. आता हीच गोष्ट प्रसादाबद्दल लावायची आहे. मी जर समजा 10 वेळा मंदिरांमध्ये जात असेन आणि प्रसाद घेत असेन तर माझी मैत्री होणार आहे का हो? का नाही होणार? मी जर नुसता प्रसाद घेऊन येत असेन तर मैत्री नाही होणार. त्या मंदिरामध्ये 10 वेळा गेल्यानंतर मी जर त्या मंदिरासाठी काहीतरी करायला लागलो की प्रसाद देणाऱ्याची तुमच्याशी 100% मैत्री होणार आहे. का? त्याला ज्या गोष्टीचं व्यसन आहे मंदिराबद्दलचं, त्याच व्यसनात तुम्ही आलाय. मंदिराबद्दल काहीतरी करणे की मैत्री झाली. आपल्या मैत्री आहे का हो? आता काय म्हणायचं, हो म्हणायचं की नाही म्हणायचं? आपली आहे, कारण आपल्या सगळ्यांना ह्याचं व्यसन आहे, भगवंताबद्दलचे चिंतन करण्याचं व्यसन आहे. मग आपली सगळ्यांची मैत्री होते. मैत्रीचं सध्याचं मूर्त स्वरूप म्हणजे व्हॉट्सॲपचे ग्रुप. सहज ग्रुप तयार होतात, सहजगत्या त्याच्यावर इकडचं कॉपी केलेलं मेसेज तिकडे यायला लागतात.
मुद्दा मैत्री. म्हणजे मैत्री होण्यासाठी म्हणून तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात बहुजन मैत्री केव्हा होईल, तुम्ही भरपूर लोकांना भरपूर देत असाल तर. आणि प्रसंग हाही डोक्यातनं काढा की मला काहीतरी भौतिक विश्वातलंच द्यायला पाहिजे, पैसा आहे तो मला द्यायला नाही, माझा वेळ द्या, माझे कान आहेत, दुसऱ्याचं दुःख मी ऐकू शकतो, त्याच्याशी मैत्री होते. काही कारण नाही, तुम्हाला दुःख वाटून घेतलं तरी बरं वाटतं. माझं दुःख मी कोणाला सांगू शकेन, नुसतं दुःख नाही बरं का, सुख पण सांगण्याची हौस असते आपल्याला. आता जे मला उदाहरणं आठवली 2-3 ती आता इथे लागू पडत नाहीत, पण मी आपलं देतो. मी नवीन दागिना घेतला, मी सांगतो का हो कोणाला? सांगणार आहे का? मी म्हटलं ना इथे उदाहरण ते लागू पडत नाही आहे, पण नवीन दागिना घेतल्यानंतर आपण घालण्यासाठीच दागिना घेतो, आपण घालतो, आपण सांगतो की नाही त्या दागिन्याबद्दल, कुठून घेतला, कसा घेतला, कितीला घेतला, कसं पडलं, किती करणार. बुवा तुम्हाला बरीच माहिती आहे, आम्हाला दागिने करावे लागतात. अहो राम लक्ष्मण सीतेला दागिने आम्हालाच करावे लागतात. वी नो. मुद्दा मी काहीतरी केलं की मी जे सुख उपभोगतोय ते मला सांगावंसं वाटतं, जसं मी दुःख उपभोगतोय ते मला सांगायला वाटतं. मग मी काय करू शकतो, तुम्ही दागिना घेतलात, आम्ही गेलो कोणाच्या तरी घरात, बुवा नवीन आत्ता असं असं घेतलं आहे, त्या वस्तूचा आमचा काही संबंध असतो का? पण आम्ही सांगतो अरे वा छान, कसं घेतलं, कुठून घेतलं, त्याला बरं वाटतं की नाही? मग सांगा मला त्या इन्फॉर्मेशनचं मी काय लोणचं घालणार आहे? काही नाही करणार आहे. पण माझा हेतू काय आहे? इन्फॉर्मेशन नाही, त्याला बरं वाटावं, तो समाधानी व्हावा, तो सुखी व्हावा, त्याच्या समाधानात माझं समाधान आहे. म्हणजे मी जेव्हा दुसऱ्याला समाधान देऊ शकेन तेवढ्या गणिक माझी मैत्री होत जाणार आहे. आणि समाधान दुसऱ्याला मी तेव्हा देऊ शकतो जेव्हा माझ्याकडे समाधान पाहिजे. जर मला बहुजनांना समाधान द्यायचं असेल तर माझ्याकडे भरपूर समाधान पाहिजे. म्हणून समर्थ इथे मागणं मागतात रामाला, बहुजन मैत्री दे रे राम, माझी मैत्री सगळीकडे वाढू दे. विद्या वैभव दे रे राम, विद्येचं वैभव आहे, विद्येला वैभव असतं. मला माहिती आहे कसं करायचं एखादी गोष्ट, की तुमच्या भोवती लोक जमतात की नाही समजून घ्यायला. म्हणजे तुमच्या भोवती जमलेले लोक हे तुमचं काय झालं? वैभव आहे. तुमच्याकडे भरपूर लोक येत आहेत, काय येते तुमचं? वैभव. कर्ण सकाळी दान द्यायला बसायचं, माहिती आहे ना आपल्याला ती गोष्ट, दान शिलेवर बसायचा तो, ते काय आहे त्याचं? वैभव आहे. तो त्या दानशिलेवर बसायचा. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दानशिलेवर बसल्यानंतरच कर्ण दान देत असे, युधिष्ठिर दिवसभर दान देत असे, माहिती आहे? कारण आपण मूलभूत ग्रंथच वाचत नाही, आपण कोणीतरी लिहिलेली कुठली तरी कादंबरी वाचली आहे, त्याने परिणाम झालेला आहे, सगळा गोंधळ होऊन बसलेला आहे. प्रामाणिकपणे सांगतो, त्या कादंबरीमध्ये कर्ण नाव काढा आणि तुमचं नाव घाला, तुमच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल. कारण ती कृतीचं वैशिष्ट्य नाही, ते लेखकाचं वैशिष्ट्य आहे. मुद्दा कर्ण आहे. आता काय नको तो विषय सुरू झालाय, तिकडे आपल्याला जायचं नाही. पण द्रौपदीच्या वस्त्रहरणाला कर्ण कारणीभूत आहे. अनेक गोष्टी कर्णाबद्दलच्या आपल्याला माहिती नाही आहेत, अनेको गोष्टी, पण आपण त्या कादंबरीने भारावून जातो. मुद्दा आपला मुद्दा काय चाललाय? दानशिलेवर तो बसलाय, तो दान देतोय, ते त्याचं वैभव आहे. युधिष्ठिराकडे वैभव आहे, प्रत्येकाकडे, आपल्याकडे पण वैभव असतं. वैभव या शब्दाने फक्त पैसा अडका नाही, तर माझ्याकडे निर्माण झालेलं माझा ॲवरा, म्हणजे जी लोकांप्रती माझी इमेज, प्रतिमा, ते सगळं माझं वैभव आहे. माझ्याबद्दल लोकांच्या मनात काय निर्माण झालेली इमेज आहे, कशामुळे होते निर्माण, माझी प्रतिमा लोकांमध्ये कशामुळे होते निर्माण, माझ्याकडे असणारं कर्तृत्व किंवा माझ्याकडे असणारं ज्ञान किंवा मी मिळवलेलं काहीतरी, 3 गोष्टींमुळे माझ्याबद्दल प्रतिमा निर्माण होते, ते सगळं वैभव आहे. म्हणून
सर्वात उत्तम वैभव काय आहे? विद्या. म्हणून समर्थ त्यातलं उत्तम जे आहे ना ते मागणं मागतायत रामाला. समर्थ म्हणतात विद्या वैभव दे रे राम. समर्थांनी दासबोधामध्ये कुविद्या निरूपण केलं आहे आणि सद्विद्या निरूपण आहे, दोन्ही आहे. त्यातलं सद्विद्येचं मागणं आहे. सद्विद्या चांगली चांगली गोष्ट मला हवी. विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. उदासीनता म्हणजे काय? उदासीन काय? उदासीन बसलायस, आयुष्यापासून कंटाळलेला असतो तो मनुष्य, बरोबर आहे. म्हणजे तो विरक्त झालाय. आपण विरक्त नाही, जो विरक्त झालाय ना त्याला आपण इकडे खेचतो परत, करतो की नाही असं काहीतरी. म्हणजे ती चांगलं आहे असं नव्हे. इथे समर्थ म्हणतात उदासीनता म्हणजे विरक्ती. आपण उदासीन होतो अनेक गोष्टींपासून. सांगतो तुम्हाला, ज्या गोष्टीबद्दल माझ्या मनामध्ये ही भावना निर्माण होते की आता मला ह्यातनं काहीही मिळवायचं नाही, मिळण्यासारखं नाही, त्याबद्दल आपण उदासीन होऊन जातो लगेच. माझ्याकडे जी वस्तू आहे ती मोडली, आपण काय होतो त्याच्याबद्दल? उदासीन होऊन जातो. म्हणजे काय होतो? विरक्ती. आता ती टाकून द्यायला मी तयार होतो, बरोबर आहे ना. एखादी गोष्ट मोडली, रिपेअर कधी? रिपेअर होणार नाही अशी वस्तू जी असेल ती माझ्या अंतःकरणात काय भाव निर्माण करते? विरक्ती. म्हणजे मी त्याच्याबद्दल उदासीन होऊन जातो. उदासीनता हे मनाचा भाव आहे, ज्यामुळे त्याच्यातला उत्साह माझा संपतो. उदासीनतेचा विरुद्ध शब्द काय? उत्साह. मला ह्या भौतिक विश्वामध्ये उदासीनता दे, या भौतिक विश्वामध्ये सुख आहे असा उत्साह माझा नाहीसा कर. आणि हे मागणं आहे. समर्थ म्हणतात उदासीनता दे रे राम. पुढे छान मागणं आहे, मागो नेणे दे रे राम. मला काय कळत नाही ना ते तू दे. मस्त आहे की नाही? छान आहे मागणं. खरं सांगू का, एवढंच मागणं मी मागू शकतोय. मला खरंच काही कळतच नाही आहे असं वाटतं का आपल्याला? मला कळतंय असं वाटतंय का कळत नाही असं वाटतं आपल्याला? मला थोडं कळतंय असं वाटतं ॲक्च्युली. भगवंताच्या मनाने मला काहीच कळत नाही, थोडं कळतंय. पण बाकी कोणाच्या बाबतीत मला कळतंय असं वाटतं. म्हणून समर्थ म्हणतात मागो नेणे दे रे राम. मी काही मला कळत नाही ते तू सगळं दे. उत्तम मागणं आहे, कारण मला काय काय कळतंय हे पण मला कळत नाही आहे. मला काय नक्की कळतंय हे मला कळत नाही. मला काय कळत नाही हेही मला कळत नसतं. म्हणाल त्यापेक्षा बुवा असं म्हणा मला काहीच कळत नाही, पण असं मी म्हणणं बरं आहे का सांगा मला. पण माझी भावना मात्र तशी आहे. म्हणजे तुम्हाला कळत नाही असं नाही, मला कळत नाही अशी भावना आहे माझी. मला कळत नाही पण त्याला कळतंय एवढं मला कळतंय. कळलंय ना? मला कळत नाही पण त्याला कळतंय हे कळलं, बरंचसं काम झालं आपलं आयुष्यातलं. कारण मला हे मान्यच नसतं की मला कळत नाही. आपल्या भांडणाचं कारण काय असतं? नाही, समोरच्याला काही कळत नाही हे माझं म्हणणं असतं. तुम्ही म्हटलंय कधी तुम्हाला काहीही कळत नाही? मी आता वर नाही बघू शकत असं कोणाकडे. कॉमन मला माहिती आहे, मी अनेक वेळा ऐकलं हे वाक्य. म्हणजे मी ऐकलं याचा अर्थ दुसऱ्याबद्दल कोणतरी बोलत होतं ते मी ऐकलंय. तुम्हाला काही कळत नाही. आणि मी आमच्या इथे पण हे वाक्य ऐकतो कधी कधी, बुवा तुम्हाला सांगतो यातलं तुम्हाला काही कळत नाही, मला माहिती आहे असं करा. डन, तुझ्या प्रकारे बाबा चल. म्हणजे काय? कळत नाही, त्याला कळत नाही हे मला कळलंय. पण समर्थांचं म्हणणं आहे मला काही कळत नाही प्रभो, तुला कळतंय. बस मला त्या मोडमधनं ह्या मोडमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, तुला कळतंय. म्हणून समर्थीने म्हणतात मागो नेणे दे रे राम. मी ह्याचा दुसरा एक अर्थ आहे, मला काहीच नकोय. मागो नेणे, मला ते दे की जे मी नेणतोय, मला नाही कळत आहे. म्हणजे काय? आत्मतत्वाशिवाय मला काही नकोय, मला तेच कळत नाही आहे, तेवढंच तू मला दे.
मज न कळे ते दे रे राम. मला जे कळत नाही, आता समर्थांना काय कळत नाही आहे, मला काय कळत नाही आहे, तर मीच मला कळत नाही. मी मला कळतो का हो? कळतो. मी ज्याला मी म्हणतो ना, तो मी नाही हे मात्र कळत नाही. कळलं? हे कळलं, सगळ्यांना कळलं. मी ज्याला मी म्हणतोय तो मी नाही हे मला कळून हवंय. किती सोपं मागणं आहे. आयुष्य जातं, मिळत नाही हे मागणं. म्हणून समर्थ मागणं मागतायत, मज न कळे ते दे रे राम. मला जे कळत नाहीये ना ते मला दे. पण मग आता हे मला कसं करेल? जाऊ दे, मला हे नको, त्यापेक्षा तुझी आवडी दे. मला तू आवडायला लागलास ना तरी माझं पाऊल पडलं. भगवंताप्रती आवड निर्माण होणे ही सुरुवात आहे. तुझी आवडी दे रे राम. भगवंताबद्दलची आवडीच नसते. आवडी आहे का आपल्याला? देव आवडतो? देव हवाय का मी नाही विचारलं, देव आवडतो का विचारलं. फरक आहे. देव हवाय का? हवाय, कारण तो तर आपल्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करणार आहे म्हणून हवाय. पण देव आवडतोय विचार करायला हवा. देव मला किती आवडतो? जोपर्यंत तो माझं सगळं नीट ठेवतोय तोपर्यंत तो मला आवडतोय. मारुतीकडे जायचं आणि प्रार्थना करायची, काय मला सगळ्या बाधांपासून तू लांब ठेव. सोमवारी शंकराकडे जायचं, मला कुठला देव आवडतोय? मला देव नकोय, मला देवाकडनं काहीतरी हवंय. देव हवाय हे फार थोड्यांना कळतं. दुर्योधनाला कळलं का हो? कृष्ण झोपलेला नाही तो. अर्जुन आणि दुर्योधन दोघंही जण गेले. माहिती आहे ती सगळ्यांना, आपल्याला गोष्ट माहिती आहे. आणि दुर्योधनाने विचार केला, कृष्ण पण फार हुशार, म्हणजे तो फार हुशार आहे म्हणणं वेडेपणाचं आहे. हेच मुळात वेडेपणाचं आहे. तर तो कृष्ण आहे एवढंच म्हणूया आपण बस. कृष्ण असे झोपले होते की पलंगावर फक्त पायाच्या पाशीच बसायला जागा आणि डोक्यापाशी बसायला जागा डोक्याच्या बाजूला थोडी लांबवर. दुर्योधनाने विचार केला, पायापाशी कसं बसायचं? ही सगळ्यांना मनोवृत्ती आहेत. मला भगवंताच्या पायापाशी बसायला नाही आवडत, याचा अर्थ मला उपासना करायला आवडत नाही, हा त्याचा अर्थ आहे. मी भगवंताच्या जवळ जाऊन बसायचंय, ते डोक्यावर देवाच्या बसायचंय. मला पायापाशी बसायला बुद्धी झाली ना, माझी उपासना फळायला लागली. अर्जुनाने तो विचार केला, गेला तो भक्त आहे, त्याला भगवंतच हवाय म्हणून तो पायापाशी गेला. लक्ष्मीला काय हवंय? मला लक्ष्मी हवी आहे. मला म्हणजे मला असं धरू नका बरं का, काय हल्ली काय विपरीत काहीतरी अर्थ नाही. आपल्याला लक्ष्मी हवी आहे. लक्ष्मीला काय हवंय? बास, तिला आता मला सांगा, सामान्यपणे लहान मुलाचं प्रेम जर माझ्यावर हवं असेल तर मी काय करतो? त्याला जे आवडतंय ते देतो की नाही? आता लक्ष्मी जर मला हवी असेल तर लक्ष्मीला मला काय द्यायला पाहिजे? विष्णूचं मी उपासना केली की लक्ष्मी येणारच आहे त्याच्याबरोबर. आणि गंमत अशी आहे, विष्णूची उपासना केली ना की मला विष्णू आवडायला लागतो, मग कळतं लक्ष्मी नको. ते उपासनेचा परिणाम आहे. तसं हे कळतं किंवा अर्जुन गेला पायापाशी गेला, दुर्योधन गेला डोक्यावरच्या इथे बसला. अर्जुनाला भगवंत हवा आहे, दुर्योधनाला भगवंताची सेना हवी आहे. म्हणजे मला लक्ष्मी हवी आहे, मला भगवंत हवा झाला की तो सगळंच्या सगळं आपल्याला देतो, मग लक्ष्मीची उपेक्षा होऊन जाते. म्हणून समर्थ इथे म्हणतात, तुझी आवडी दे रे राम. प्रभो मला तुझी आवडी दे, मला दुसरं काही आवडूच नाही आहे. कारण दुसरं आवडलं की मी दुःखासाठी कारण निर्माण करतोय. दास म्हणे मज दे रे राम, हे सगळं तू मला दे म्हणून ही प्रार्थना केली. ती अशी प्रार्थना आपण देवाकडे करूया आणि इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.